तर मित्रांनो, मी गायला ओढत होतो, गाय मला ओढत होती. काय विषय पब्लिक सगळं सांगतो. त्यासाठी तुम्ही आत्ताच अकाउंटला फॉलो करून घ्या आणि मिनी ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपण आहे ना खताची गोणी काढण्यासाठी गोडाऊनला आलेलो होतो. तर आपल्याला शेतामध्ये खत टाकायचं होतं म्हणून आपण दुसऱ्या गोडाऊनला आलो आणि तेवढ्यातच जोरात पाऊस चालू झाला. म्हणून आपण आहे ना जी गोणी काढलेली होती का ती परत गोडाऊन मध्ये ठेवून दिली. मित्रांनो, आपण घरी आलो, गाडीची 1-2 सिनेमॅटिक क्लिप घेतली. तेवढ्यातच आपल्याला मामाचा मुलगा दिसला. तो तर गाडीला लोम कळत होता. त्या हाय केलं त्यानंतर आपल्याला एका महिन्यानंतर अचानक नितीन भाईचा चेहरा दिसला. तर तो आपल्याला भेटायला आला आणि तो स्वतःच मोबाईल बघत बसला. नंतर आपल्याला दिसला स्प्रे. तर आपल्याला बर्थडे वगैरे नव्हता कोणाचा, तर आपणच येडे करत बसलो होतो. तर मित्रांनो, आपल्याला आठवण आली का आपल्याला जायचं होतं गाडीची चावी घेण्यासाठी. तर आम्ही दोघं निघालो होतो का तेवढ्यातच थोडी शितोडे चालू झाले पावसाचे. नंतर आपण आलो आकाशबाईच्या गोठ्यावरती. तर आपल्याला ती गाय होती का ती मध्ये बांधायची होती. ती आपण गायला नाही तर आपल्याला गाय ओढत होती. तर मित्रांनो, आपण गायला तिच्या ठिकाणी सुखरूप बांधून दिलं. नंतर आपण निघालो होतो गाडीची चावी घेण्यासाठी. तर बघा मित्रांनो, भाऊ डायरेक्ट कशा रस्त्याने मला घेऊन आलेला होता. याच्यासोबत येणं म्हणजे एखाद्या दगड्यावर पाय घालून घेणं. त्यानं बघा मला कुठं आणलंय, या डांगराच्या कडाला घेऊन आलाय तो. तर मित्रांनो, आपण फायनली आलो चावी घेण्यासाठी. चावी वगैरे घेतली आणि त्या काकांना बाय बाय करून आपण गाडी जवळ आलो. डायरेक्ट गाडी म्हटलं आता मी बसलो गाडी चालवण्यासाठी. गाडी वगैरे मागे घेतली. नंतर आपण गाडी घेऊन कुठं चाललोय तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. त्यासाठी तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.